नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अधिक मासातील पौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या पौर्णिमेच्या दिवशी कुळदेवीची विशेष सेवा आणि कुळाचार करणं खूप विशेष असं लाभदायी ठरतं. पौर्णिमेची तिथी ही शनिवार दिनांक 30 मे 2026 या दिवशी सकाळी 11:58 सुरू होऊन रविवारी 31 मे दुपारी 2:15 संपत असल्यानं या कालावधीत तुम्ही तुमच्या कुळदेवीची सेवा नक्कीच करू शकता. अधिक महिन्यातील पौर्णिमेला केलेली कुलदेवीची सेवेचं 100% फळ हे आपल्याला मिळत असतं. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची पौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करावी, तसंच अधिक मासामध्ये कन्यापूजन कसं करावं, कन्यापूजन करण्याचं काय महत्त्व आहे आणि का करावं या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुलदेवीची ओटी भरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यंदा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही तिथे ओटी भरू शकता. जर जाणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या मंदिरात किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असेल तर तिथे ओटी भरली तरी चालते. ओटी भरण्यासाठी तुम्हाला रेशमी साडी, तांदूळ, यथाशक्ती दक्षिणा आणि अलंकार वापरायचे आहेत. काही विशिष्ट परंपरांनुसार जर ओटी भरणं शक्य नसेल तर ती साडी तुम्ही तुमच्या आईला किंवा सासूबाईंना सुद्धा देऊ शकता. या 2 दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. जर हे तुम्हाला शक्य नसेल दुर्गा सप्तशती पारायण करणं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे निश्चितच करू शकता. पठण करत असताना सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी कुलदेवीच्या मंत्राचा किंवा नवार्णव मंत्राचा जप करून अभिषेक करावा. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी नवार्णव मंत्राचा जप केला तरीही चालेल. कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर या दिवशी कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही. यासाठी कुंकू अर्पण करत असताना देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत ते अर्पण करत जावं. तसंच या दिवशी देवीला लवंगांचं अर्चन करणं खूप लाभदायी असतं. यासाठी आपण नवार्णव मंत्र किंवा कमलात्मक मंत्राचा जप 21 वेळा करून 21 लवंगा अर्पण कराव्यात आणि नंतर त्या प्रसाद म्हणून ग्रहण कराव्यात. आता त्या ग्रहण करत असताना आपण आपल्या स्वयंपाकामध्ये त्या वापरल्या तरी चालतील. स्वयंपाक करताना फक्त मांसाहारामध्ये त्या लवंग आपल्याला वापरायच्या नाहीत. यानंतर येतो कुळाचाराचा भाग. म्हणून या दिवशी एक तरी सवाशण स्त्रीला जेवण घालणं खूप शुभ असतं. जर हे शक्य नसेल तुम्हाला तर एखाद्या सुवासिनीला दुधामध्ये केसर घालून ते दूध तिला पिण्यासाठी द्यावं आणि तिला दक्षिणा देऊन तिचा सन्मान करावा. तसंच शक्य असल्यास पुरणाचे दिवे करून देवीला ओवाळावं आणि देवीची आरती करावं. ही सेवा ही या पौर्णिमेच्या दिवशी सर्व महिलांनी आवर्जून करावी. या अधिक महिन्यात शक्य असेल तितकी कुलदेवीची सेवा करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळं देवीची कृपा अखंड राहते. तुम्ही देवीला वाण देऊ शकता किंवा 33 अनारसं, 33 दिव्यांचं दानही या दिवशी तुम्ही करू शकता. आता आपण जाणून घेणार आहोत अधिक मासामध्ये कन्यापूजनाचं काय महत्त्व आहे. तर अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास असं म्हणतात, हा जप, दान, सेवा, भक्ती आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात कन्यापूजन करणं शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. कारण का बघा, हिंदू परंपरेत लहान मुलींमध्ये देवी स्वरूपाचा वास मानला जातो.
कन्या म्हणजे निरागसता, शुद्धता, प्रेम, करुणा आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की लहान कन्यांचं पूजन म्हणजे जणू आपल्या आदिशक्तीचं पूजन आपण करत आहोत. विशेषतः अधिक मासात केलेलं दान, सेवा आणि पूजन अधिक पुण्यदायी मानलं जातं. या कारणामुळे कन्यापूजनाला वेगळं असं महत्त्व दिलं जातं. तुम्हाला शक्य असेल तर या अधिक मासामध्ये 5, 7, 11 कितीही तुम्ही कन्यापूजन करू शकता. कन्यापूजन का करावं? घरात सकारात्मकता वाढते कन्यापूजन केल्यामुळं, आनंद आणि मंगलभाव वाढावा म्हणून, तसंच आपल्या कुलदेवीची अखंड कृपा आपल्या कुटुंबावरती राहावी आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी, नम्रता, सेवा आणि दानभाव जागृत करण्यासाठी, मुलींचा सन्मान आणि स्त्री शक्तीचा आदर व्यक्त करण्यासाठी आपल्याला या मुलींचं म्हणजेच कन्यांचं पूजन करायचं आहे. आता कन्यापूजन कसं करावं ते आपण पाहूया. कन्यापूजन करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ मनानं आणि श्रद्धेनं कन्यांना आदराने निमंत्रित करावं. त्यांच्या पायांवरती पाणी घालून त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यावे. नम्रतेनं वंदन करून पूजन करावं. म्हणजेच परंपरेनुसार हळद कुंकू पाय धुवावे सर्वप्रथम. त्यानंतर हळद कुंकू, अक्षदा, फुलं पायांवरती अर्पण करावी. प्रेमाने अल्पोहार किंवा फळं किंवा मग भोजन द्यावं. आपल्या क्षमतेनुसार छोटी भेट एखादी द्यावी किंवा वस्त्र द्यावं, वही, पेन, फळं किंवा दक्षिणा द्यावी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्यापूजन हे केवळ विधी नसून तर संपूर्ण स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रेमानं सेवा हा त्यामागचा भाव अधिक महत्त्वाचा मानला जातो. मैत्रिणींनो, बघा, जिथं कन्येचा सन्मान होतो तिथं मंगलता आणि कृपेचा वास नेहमीच असतो, अशी सुंदर भावना आपल्या परंपरेमध्ये सांगितली जाते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच त्यांनाही या व्हिडिओमधील माहिती समजेल. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री कुलदेवताय नमः. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.